हे पण चांगलं दिसतंय मला. हां तो पण छान दिसतो. काय बाय नाही सेट स्वीट पाणीपुरीचा खाया जायचंय का खरेदी शॉपिंग करायला. नमस्कार मंडळी, कशा सगळ्या आशा करतो स्वस्त असतात मस्त असतात. मी वर्षा और स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, तर माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्याच्यामुळे मी गावाकडे आलेले. तर आज अक्षता बनवायच्या होता, तर त्याच्यासाठी हा थोडंसं नाव काढलेलं आहे आणि थोडंसं शूट करायचं म्हटलं. मस्तपैकी दोन फुलं आणि मध्ये स्वस्तिक काढून नवरी आणि नवरदेवांचं नाव काढलेलं आहे. आणि हे लग्न घर असलं की असे भालदार चोपदार गणपती बाप्पा आलेच आणि नाव वगैरे, तर हे काढलं होतं. तर म्हटलं तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. आणि आज अक्षता बनवले आहेत, तर पुड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा पॅकिंग करायच्या होत्या आणि शॉपिंगला जायचं होतं, पण उशीर झाला होता. त्याच्यामुळे मग आता उद्या जाणार आहोत. तर नवरीबाईचं काय शॉपिंग राहिलेलं आहे, आरोही वगैरे, तर बाकीचं जे आपलं सामान असतं तर ते आणायचं राहिलं होतं. सो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर ब्लॉग खूप मस्त होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. सो त्याच दिवशी रात्री आम्हाला नवरीसोबत कलवऱ्यांना गडंगड जेवायला होतं, त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो गडंगड जेवण्यासाठी. तर मेनू खूप छान होता. बटाट्याची भाजी, भात, शिरा, कुरडई, भजे आणि चपाती होती. तर मस्त असं गडंगड जेवला आणि आम्ही आलो त्याच्यानंतर घरी. तर नवरीबाईला गडंगड जेवायला बोलवलं आहे, त्याच्यामुळं आमच्या इकडं तरी साडी किंवा ब्लाऊज पीस वगैरे देतात. तर आपापल्या म्हणजे राज्य बदलतं तसं रूढी परंपरा वगैरे बदलतात. तुमच्याकडं अशी पद्धत आहे का? सो ते मला कमेंट करून मला नक्की सांगा. आमच्या इकडं तरी अशाच पद्धतीने करतात. आणि इथून पुढचे सगळ्या ब्लॉगमध्ये आमच्या इकडं जे पारंपरिक पद्धतीने सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत तर सो त्या तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यामुळं शेवटपर्यंत ब्लॉग सगळे बघत राहा. शॉपिंग करायला, खरेदी करायला वाशीला लग्नाची राहिलेली. काय खायचंय वाशीलचं? पाणीपुरी खायची. आणखी हाय कर ना. किती वेळ झाला आवडीत आता शॉपिंगला जायची. ए शीतल चल ना. इकडून एक जात आहे, इकडून एक बाहेर येत आहे. कुणाला ताळमेळच नाही काय. शाबाश बेटा.
सो तर आम्ही शॉपिंगला गेल्याच्या सगळ्यात अगोदर ज्या दुकानात गेलो होतो सो लेडीजचं सगळ्यांचंच आवडीचं फेवरेट दुकान म्हणजे मेकअपचं स्टेशनरी दुकान. कारण की नवरीचं सुद्धा काही सामान घ्यायचं होतं आणि माझं आरोहीचं काही बेसिक गोष्टी असतात सो त्यासुद्धा घ्यायच्या होतं. तर आम्हाला या ठिकाणी बरोबर लागले 2 तास. कारण की बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या आणि कसं जे आपल्या स्किनला सूट होईल सो तशाच गोष्टी घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं परचेस करायला वेळ लागला. तरी आम्ही 5-6 जण होतो त्याच्यामुळं खूप वेळ लागला. आणि त्याच्यानंतर जायचं होतं कपड्याच्या शॉपिंग करण्यासाठी. तर आरोहीला भूक लागली होती त्याच्यामुळे थोडंसं आम्ही स्नॅक्स बाहेर खाल्लं. सो फायनली माझी शॉपिंग झालेली होती आणि मी एवढं सामान घेतलं होतं आणि बिलिंग चालू होती आणि रुबाई आणखीनसुद्धा शॉपिंग करत होती. तर बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि खूप सारे टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय ज्वेलरी घ्यायची तुला आता? काय घ्यायचंय? तुला काय करायचं? तू पण फॉलो बॅक नुसतं फॉलो सोडून हाय हाय सो तर थोडंसं खाऊन त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो म्हणजे भावासाठी ड्रेस घेण्यासाठी. त्यांना शेरवानी वगैरे घ्यायच्या होत्या सो तिथंसुद्धा टाईम लागला. सो आणि तिथं आम्ही परचेस करत होतो कलर वगैरे. तर आणि छान ड्रेस भेटले कलर कॉम्बिनेशन म्हणजे जसा पाहिजे होता सो तशा पद्धतीने भेटला. नाही चांगलं वाटत नाही असं एवढं काय खास अशी असली ना. ए फेटे घेतलेत का ना आपल्याला? ए आपल्याला फेटे हा. इकडे बघशील अगं बाय आडवा सांगितलं तुला मला पेटी घेतलीत का आपल्याला? फेटे काय किंवा त्यांनी घेतले का नाही घेतलं यार घ्यायला पाहिजे तर. गुलाबी आणि केशरी तुला कुठल्याला पाहिजे तर तुला इकडे बघ की. फोन पे टाकतील ना किंवा गुगल पे. आता फेटे आहेत का? फेटे सोपं पडते. आम्ही पण फेटे लावणार आहेत म्हणजे तुम्ही टोपे आम्ही काय करणार?